तर गॅस टंचाईमुळे सध्या उद्योग जगतावर मोठं संकट आहे आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत नाशिकमधून। योगेश, फक्त मराठवाड्यातलीच ही परिस्थिती नाही, खरं तर उद्योगमंत्री यांनी जरी मराठवाड्यातल्या आणि छत्रपती संभाजीनगरमधल्या उद्योजकांना आश्वासित केलेलं असलं तरी आपण 2च दिवसांपूर्वी अंबड सातपूरचा एक खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता। अनेक प्रकारच्या इंडस्ट्रीज बंद होण्याची वेळ आली आहे, कामगारांमध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, हातचं काम जाईल की काय अशी आता परिस्थिती निर्माण झाली आहे। काय नेमकं सामंतांनी दिलेलं आश्वासन आणि ग्राउंडवरची परिस्थिती याच्यामध्ये काय तफावत किती आहे, काय नेमकी रियालिटी आहे? खरं आहे, एकूण जर आपण बघितलं उद्योगामध्ये जे काही इंधन लागत ते खूप मोठ्या प्रमाणात लागत असतं। ज्यावेळेस एखादे डाय तयार केली जाते किंवा आपण त्याला म्हणतो फोर्जिंग केलं जातं, त्यासाठी तापमान हे उच्च कोटीचं तापमान लागत असतं आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्यावेळेस मागच्या काळात बघितलं तर पूर्वी दगडी कोळशांचा वापर या भट्ट्यांसाठी केला जायचा, मात्र त्यानंतर स्वतः सरकारने किंवा MNGL कंपनीने महाराष्ट्रामध्ये याचा दगडी कोळशाचा वापर बंद करून गॅसवर शिफ्ट व्हावा असं उद्योजकांना आवाहन केलं आणि त्यानुसार उद्योजकांनी संपूर्ण यंत्रणा जी होती ती CNG PNGवर केली। मात्र आता नेमका हा तुटवडा झाल्यामुळे आता त्यांचा पर्याय पण संपलेला आहे आणि केवळ गॅसवर अवलंबित असल्यामुळे आता कंपन्या बंद पडू लागल्यात। आपण नाशिकमध्ये जर बघितलं किंवा मराठवाड्यात पण बघितलं तर बहुतांशी कंपन्या या ऑटोमोबाईल सेक्टर आणि लिकर सेक्टरमधल्या वेगवेगळ्या प्रकार याच्यामध्ये आहेत आणि त्या सगळ्या फोर्जिंगच्या ज्या कंपन्या आहेत, डाय करणाऱ्या, कास्टिंग करणाऱ्या कंपन्या आहेत, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात CNG हा रोज लागतो आणि तो मिळत नसल्यामुळे आता या ठिकाणी इंडस्ट्रियल गॅस ज्याला आपण म्हणतो तो खूप मोठ्या प्रमाणात लागतोय। MNGLने आता तसं पत्र प्रत्येक कंपनीला पाठवलेलं आहे आणि आम्ही हा पुरवठा पूर्णतः करू शकणार नाही असं त्यांनी हे पत्र दिल्यामुळे सर्वत्र जर जमिनीवरची वस्तुस्थिती बघितली तर जवळजवळ कंपन्या बंद पडण्याच्या स्थितीत आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर 35 ते 40% कंपन्या आधीच बंद झाल्या आहेत आणि याचा उत्पादन हा कार उत्पादनांवर होणार आहे, कारण की खालून जर मटेरियल गेलं नाही तर कार उद्या तयार होणार नाही। त्यामुळे आपोआपच पूर्ण इंडस्ट्रीज कोलॅप्स होईल अशी परिस्थिती आपल्याला आज नाशिकमध्ये तरी दिसून येते। एकूणच बंद न पडू द्यायचा जे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिलेलं आहे त्या बाबतीमध्ये जर लवकरात लवकर इंडस्ट्रियल गॅसचा पुरवठा झाला तर याचा परिणाम आपल्याला कंपन्यांमध्ये दिसू शकेल। मात्र आपण जर एक महत्त्वाची गोष्ट बघितली, एक कंपनी बंद पडली आणि ती पुन्हा सुरू करायची असेल, म्हणजे जे फर्नेस असं जे सुरू करायचं असेल तर त्यासाठी 5 लाख रुपयाचा गॅस लागतो फक्त सुरू करण्यासाठी आणि तो परत बंद झाला तर अचानक गोंधळ होतो। त्यामुळे तेवढा सलग पुरवठा असेल तरच या कंपन्या सुरू होऊ शकतील असंही कंपन्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे सलग पुरवठ्याचं आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिलं तर येत्या काळामध्ये आपल्याला सकारात्मक चित्र पाहायला मिळेल। खरे, पुरवठा साखळीच इथे विस्कळीत झाला असल्यामुळे खूप मोठा प्रश्न सर्वच उद्योग जगतासमोर आहे। धन्यवाद योगेश, दिलेल्या सगळ्या या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।